म्हणजे आता प्लास्टिकने GI ट्रॅकर क्रॉस करून आपल्या रक्तामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्याचे वेगवेगळे परिणाम जे आहेत ते भोगावे लागतात। अर्थात लोकांचं आयुर्मान यामुळे कमी होत आहे, वेगवेगळे आजार देखील जडताना दिसत आहेत। त्यामुळे वेळीच सजग व्हा। न्यूज 18 लोकमतनं हा स्पेशल रिपोर्ट खास आपल्याकरता आणलेला आहे। यानंतर आपण जाणून घेणार आहोत पुढली बातमी। भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून राज्यात येत्या 5 दिवसात उष्णतेची लाट येऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। 28-29 त्याचबरोबर 30-31 मार्च आणि 1 एप्रिल रोजी राज्यात उष्णतेची लाट येईल असा इशारा प्रादेशिक हवामान खात्यानं दिलाय। बरं, ही उष्णतेची लाट कधी आणि कुठे येऊ शकते बघा। 29 मार्चला जर आपण लक्षात घेतलं तर बुलढाणा, अकोला आणि अमरावती या ठिकाणी म्हणजे आजच्या दिवशी ही उष्णतेची लाट तिथे आहे असं हवामान खात्याचं म्हणणं आहे। तर 30 मार्च उद्याचा दिवस जर आपण लक्षात घेतला तर अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, जालना, परभणी, अकोला, वाशिम, हिंगोली, यवतमाळ आणि अमरावती म्हणजे संबंध विदर्भ तसं बघायला गेलं तर उष्णतेची लाट जी ती कायम असेल। आणि 31 मार्च म्हणजे परवाच्या दिवशी उत्तर महाराष्ट्र, खास करून उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, जालना, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर म्हणजे विदर्भासह असा सगळा भाग जो आहे हा उष्णतेच्या लाटेत जो आहे तो दिसून येईल। आणि पुन्हा एकदा जर आपण लक्षात घेतलं तर 30 मार्च मधली ही विविध ठिकाणं आपण बघतोय जिथे उष्णतेची लाट येऊ शकते। म्हणजे येणारे जे 4-5 दिवस आहेत ते अति उष्मा जो आहे तो आपल्याला जाणवेल। 31 मार्चची आपण ही विविध ठिकाणं बघतोय, अहमदनगर, त्याचबरोबर जालना, त्याचबरोबर परभणी, हिंगोली आणि बुलढाणा आणि अकोला हे देखील एक ठिकाण असेल। यवतमाळमध्ये देखील मोठ्या प्रमाणात उष्मा जाणवू शकतो असं म्हणलेलं आहे। आणि शिवाय चंद्रपूर म्हणजे या ठिकाणी तसा उष्मा जास्त असतोच उन्हाळ्यामध्ये। 1 एप्रिल बद्दल जर बोलायचं झालं तर उत्तर महाराष्ट्र, जळगाव, मराठवाडा, औरंगाबाद, अहमदनगर, जालना, परभणी, हिंगोली या ठिकाणी उष्णतेची लाट असेल असा अंदाज जो आहे तो हवामान खात्यानं वर्तवला आहे। त्यामुळे आपण स्वतःची काळजी घेणं फार आवश्यक आहे। या सगळ्या उष्णतेच्या वाढीमुळे उष्माघात होण्याची दाट शक्यता असते आणि त्यामुळे जास्तीत जास्त जलयुक्त गोष्टींचं सेवन म्हणजे त्यामध्ये मग लिंबू पाण्यापासून तर सर्वसाधारण पाण्यापर्यंत सतत पित राहणं आणि स्वतःची काळजी घेणं फार आवश्यक आहे। त्यामुळे घराच्या बाहेर पडताना कायम डोक्यावरती टोपी असणं